मित्रांनो बघा, बायकांचे आणि मुलींचे असे 3 प्रकारचे इशारे, बायकांचे असे ना 3 हिंट आज मी तुम्हाला सांगणार आहे. जे 3 इशारे किंवा जे 3 हिंट जर तुम्हाला एखादी बाई, एखादी मुलगी तुम्हाला जर देत असेल ना, तर मित्रांनो तुम्ही समजून जा की ती बाई ना, जी बाई तुम्हाला असले इशारे, तुम्हाला असले हिंट जी ती देत आहे, तर त्या बाईला ना तुम्ही खूप जास्त, तिला तुम्ही आवडता. ती बाई ना तुमच्यावरती खूप जास्त फिदा आहे. तिला म्हणजे तुमच्यासोबत ना झोपायची इच्छा तिला आहे आणि त्या बाईला ना तिची चिमणी तुम्हाला द्यायची आहे. तर मित्रांनो त्याचा अर्थ ना हा असा होतो. पण मित्रांनो बहुतेक पुरुष ना हे इशारे इग्नोर करतात. म्हणजे त्या पुरुषांना वाटतं की म्हणजे हे इशारे ना म्हणजे एकदम छोटे आहेत. पण मित्रांनो त्याने काय होतं की जी बाई ना आपल्याला पटणार होती, जी बाई ना तिची चिमणी आपल्याला देणार होती, तर त्या बाईला ना आपण आपल्या चुकीमुळे आपण त्या बाईला आपल्या हातातून ना तिला गमावून बसतो. आणि मित्रांनो कोणतरी दुसरा पुरुष ना त्या बाईला भेटतो आणि तो दुसरा पुरुष ना त्या बाईची चिमणी, म्हणजे जी चिमणी ना तुम्हाला भेटणार होती, तर ती चिमणी ना त्या पुरुषाला भेटते. तर मित्रांनो असं काही तुमच्यासोबत कधी होऊ नये, त्याच्यामुळे मित्रांनो ते इशारे ना आज तुम्ही समजून घ्या. कारण अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटते. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा आहे, तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो दिवसातून ना तुम्हाला आपला थोडा तरी वेळ तुम्हाला देणं. काय बोललो मी? दिवसातून ना तुम्हाला आपला थोडा तरी वेळ तुम्हाला देणं. म्हणजे मित्रांनो जसं की फॉर एक्झाम्पल ती बाई ना कोणत्या पण कामामध्ये अगदी म्हणजे बिझी असली, त्या बाईला ना कोणतं पण काम असलं आणि त्या बाईला ना म्हणजे ती खूप जास्त ती व्यस्त असली, तरी पण मित्रांनो ती बाई ना दिवसातला थोडा तरी वेळ ती तुम्हाला देणार म्हणजे देणार. म्हणजे मित्रांनो ती बाई ना एखाद्या दिवशी किती जरी बिझी असली तरी ती बाई ना वेळात वेळ काढून तुम्हाला कॉल करणार, तुम्हाला मेसेज करणार. असं म्हणजे तुम्हाला ना म्हणजे तुमच्याशी बोलायचा प्रयत्न ती दिवसातून एकदा तरी ना ती करणार म्हणजे करणार. तर मित्रांनो बघा, जर एखादी बाई किंवा एखादी मुलगी तुम्हाला ना आपला वेळ देते, म्हणजे मित्रांनो ती बाई ना अगदी किती पण जरी ती बिझी असली तरी पण ती ना दिवसामधले म्हणजे मित्रांनो दिवसामध्ये 24 तास त्या बाईकडे असतात. तर त्या 24 तासामध्ये ना ती बाई तुम्हाला अगदी 24 मिनिटं जरी तुम्हाला जरी देत असेल, तरी पण मित्रांनो त्याचा अर्थ ना हा असाच होतो की ती बाई ना तुमच्यावरती खूप जास्त फिदा आहे. त्या बाईला ना तुम्ही खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो बायका ना आपला वेळ त्याच पुरुषाला कायमचा देतात, जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायका ना म्हणजे मित्रांनो 24 मिनिटं काय 1 मिनिटं पण कोणत्या पण पुरुषाला अजिबात देत नाही. बायका आपला वेळ त्याच पुरुषाला देतात, जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, तर तो दुसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्या ना छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात ठेवणं. काय बोललो मी? तुमच्या ना छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवणं. आता बघा मित्रांनो ती बाई ना तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी ती जर लक्षात ठेवते, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला ना खायला काय आवडतं, तुम्हाला ना कोणता कलर तुम्हाला आवडतो, तुम्हाला ना कोणते कपडे तुम्हाला आवडतात, तुमचा बर्थडे कधी असतो, तुमचा वाढदिवस कधी असतो. म्हणजे मित्रांनो असं ना तुमच्याबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी ती बाई ना आपल्या लक्षात ठेवते. तर त्याचा अर्थ ना हा असाच होतो की ती बाई ना तुमच्यावरती खूप जास्त फिदा आहे. तिला तुम्ही ना खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो बायका ना त्याच पुरुषाबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी त्या लक्षात ठेवतात, जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायका ना कोणत्या पुरुषाचं नाव पण आपल्या लक्षात ठेवत नाही. म्हणजे मित्रांनो असं तुम्ही ना बघतलं पण असेल की मित्रांनो बायका ना एखाद्या पुरुषाचं नाव पण त्या लक्षात ठेवत नाही. पण जर अशा परिस्थितीमध्ये जर एखादी बाई तुमच्याबद्दलच्या ना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवत असेल, तर त्याचा अर्थ ना काय होतो, तर तो अर्थ सांगायची पण गरज आहे असं मला वाटत नाही. तर मित्रांनो हा पण इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे, तर तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्याबद्दल ना चौकशी करणं. काय बोललो मी? तुमच्याबद्दल ना चौकशी करणं. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना फ्युचरमध्ये तुम्ही काय करणार आहात, तुमची ना स्वप्न काय आहेत, तुम्हाला भविष्यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही जॉब करणार की तुम्ही नोकरी करणार, तुम्हाला ना कशा प्रकारची मुलगी तुम्हाला आवडते, तुम्ही लग्न कधी करणार, तुमची कोणी गर्लफ्रेंड
गर्लफ्रेंड होती का, आणि जर होती तर तिचा आणि तुमचा ब्रेकअप कसा झाला, असं म्हणजे मित्रांनो ती बाई ना जर तुमच्याबद्दल चौकशी करत असेल तर मित्रांनो तुम्ही समजून जा की म्हणजे तिला तुम्ही ना खूप जास्त तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो बायकांना त्याच पुरुषाबद्दल असं चौकशी करायला त्या सुरुवात करतात जेव्हा त्यांना ना तो पुरुष त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण ऐऱ्या गैऱ्या पुरुषाबद्दल कधीच त्या चौकशी करायला कुठेच जात नाही. बायका फक्त आणि फक्त त्याच पुरुषाबद्दल चौकशी करतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.